राहाता शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जे शहराध्यक्ष आहे श्री सागरजी बोटे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. कार्यक्रमाची 15-20 मिनिटात होणार आहे. तर या प्रसंगी चांगले हाऊस होल्सर फोटो यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आज महात्मा फुलेंच्या या 199व्या जयंतीनिमित्त उपस्थित राहाता शहरातील आमचे सर्वच ज्येष्ठ मार्गदर्शक मान्यवर, वीरभद्र देवालय ट्रस्टचे सर्व सन्माननीय विश्वस्त, सुकाणू समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्वच आजी माजी नगरसेवक आणि सर्व फुलेप्रेमी बंधूंनो, आज या 199व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने त्या ठिकाणी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आजपासून वर्षभर महात्मा फुलेंच्या विचारांवर या देशाचं पुढे मार्गक्रमण होणार आहे. आणि मग हे सर्व करत असताना आमच्या राहाता नगर परिषदेतील सर्व सन्माननीय नगरसेवकांनी त्या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये एक ठराव त्या ठिकाणी पारित केला आणि राहाता शहरामध्ये असलेल्या महात्मा फुले चौकाचं अगदी मुंबई पुण्याच्या धर्तीवर असं सुशोभीकरण त्या चौकाचं करण्यात येणार आहे, असा आम्ही सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी ठराव सर्वानुमते मंजूर केला. महात्मा फुलेंबद्दल बोलायचं झालं तर ते त्या ठिकाणी आपण सर्व जाणतो की ते एक त्या काळातील मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. मुंबई महानगरपालिकेची मोठी इमारत त्यांनी त्या ठिकाणी, आजही ती मोठी इमारत उभी आहे आणि आजही मुंबईचा कारभार ज्या इमारतीतून चालतो त्या इमारतीचं बांधकाम हे महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी केलं. पुणे महानगरपालिकेचे ते नगरसेवक देखील होते. आणि मग हे सर्व करत असताना त्या ठिकाणी त्यांनी समता, स्त्री शिक्षण, बालविवाह विरोध, त्या ठिकाणी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना करून बहुजनांच्या वाटेतील त्या ठिकाणी काटे वेचून त्यांनी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सामाजिक क्रांतीची त्या ठिकाणी फुले उधळली. अशा या महान व्यक्तीची आजही आपण 200 वर्ष झाल्यानंतर देखील आठवण काढतो. म्हणजे त्यांचं कार्य किती मोठं असेल या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्रेरित होतं. त्यांनी दिलेल्या समतेच्या या संदेशावरच या ठिकाणी आपण मार्गक्रमण करत असताना आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी या राहाता शहरामध्ये असलेले, कारण महात्मा फुलेंनी आपण सर्व जाणतो की त्या ठिकाणी जाती व्यवस्थेला किंवा जाती भेदाला त्या ठिकाणी त्यांचा नेहमीच विरोध असायचा. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या गावामध्ये असलेले मग जातींवरून एखाद्या रस्त्याचं नाव असेल, एखाद्या परिसराचं, एखाद्या गल्लीचं नाव असेल, माळी गल्ली असेल, सुतार गल्ली, नावी गल्ली, सांबारवाडा, सोनार गल्ली, ही अशी जातीवरून नावं न ठेवता त्या ठिकाणी जर आपण संत सावता माळी गल्ली, नरहरी सोनार गल्ली, संत सेना महाराज गल्ली अशा जर महापुरुषांची नावं देऊ शकलो तर नक्कीच मला वाटतं की महात्मा फुलेंचा हा जो काही समतेचा संदेश आहे हा नक्कीच त्या ठिकाणी राहाता नगर परिषदेची सर्व नगरसेवक त्या ठिकाणी या संदेशावर चालतील. आजच्या या द्विशताब्दी वर्षानिमित्त मी अजून एक मागणी त्या ठिकाणी करणार आहे. आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपले पालकमंत्री सन्माननीय आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे मग फुलेप्रेमी सर्व आपण सर्व बांधव असतील, सर्व समाज बांधव यांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी फुले दाम्पत्याला या द्विशताब्दी निमित्त जर भारतरत्न मिळाला आणि त्या भारतरत्न पुरस्काराची मागणी जर आपण सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून करू शकलो तर मोठी उपलब्धी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी असणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्व मिळून त्या ठिकाणी आमदार साहेबांना पुढाकार घेऊन
या ठिकाणी भारतरत्नाची या फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा अशी आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मागणी करूयात. मी पुनश्च एकदा या महान अशा राष्ट्रपित्याला अभिवादन करतो. मनापासून मांडत नाही तोपर्यंत ती नुसती जयंती साजरी करायची, अभिवादन करायचं, भाषण करायचं आणि निघून जायचं. हे हल्लीच्या काळामध्ये अशोभनीय. प्रत्यक्षात आपण ते किती याच्यामध्ये कर्तव्यामध्ये आणतो याला फार महत्व. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी किती मोठे समाज भारतालाच नाही संपूर्ण जगाला आदर्श दिलेले. आम्ही कसे होतो आणि आपण आज काय करतो याची जर तुलना केली तर आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने माणुसकीचं मानवता या आदर्श पुरुषाने दिली. आज आपण पाहतो जयंती येतात, साजऱ्या होतात, निघून जातात, पुन्हा मी कमी. आज आपण राजकारणामध्ये पाहतो, समाजामध्ये पाहतो, कुणाचे आदर्श पुन्हा समोर ठेवायचे. आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पाहतो आपण. या नव्या पिढीमध्ये आज जे काय वेगळं वातावरण निर्मिती होऊन राहिलेली आहे. नाशिकमध्ये काय घडलंय, पुन्हा आणखीन काय घडलंय, या आदर्श समाजापुढे तुम्ही आपण आणणार की नाही? नुसते समाजाच्या मध्ये हार घालायचे, फुलं घालायचे. एखाद्यावर जर अन्याय होत असेल तिथं सगळ्यांनी राहून गेलं पाहिजे. एखाद्या मुलीची छेडछाड होत असेल त्या ठिकाणी सर्व पुढे आपल्या समाजाचे राहू द्या होऊ द्या. ही जी मनाची कमकुवत भावना निर्माण झालेली आहे त्याचे परिणाम आज आपण पाहतो. सामाजिक परिवर्तनाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण 199वी जयंती पूर्ण भारतभर आणि भारताच्याही बाहेर साजरी होत आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या शहरामध्ये समाजातील सगळ्या घटकांनी मिळून या ठिकाणी जयंतीचं आयोजन केलं. खरं म्हणजे सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण त्रिमूर्ती बघतो. हे तिघही कोणी शिष्य आहेत, कोणी गुरु आहेत. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची पहिली जयंती काढली, पहिली जयंती साजरी केली. पोवाडा लिहिला म्हणजे एक आदर्शाने मानलं, गुरु मानलं. महात्मा फुलेंनी सामाजिक समतेची मुहूर्त मिरवली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. म्हणजे हे जे ओळीत उभे आहेत या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये क्रांती करणारे हे महापुरुष आहेत. कारण आज जी समाज व्यवस्था आहे ही समाज व्यवस्था सुव्यवस्थित होण्याचं काम आणि त्याच्याकरता योगदान देण्याचं काम या महापुरुषांनी केलं. खरं म्हणजे पेशवाईच्या काळामध्ये जी समाज व्यवस्था होती ही समाज व्यवस्था अतिशय घातक स्वरूपाची. जातीवाद होता, उच्चवर्गीयाचं वर्चस्व होतं, स्त्रियांना कुठलाही सन्मान नव्हता. कारण बालविवाह असेल, सतीची प्रथा असेल, पुनर्विवाहाचा भाग असेल, इथं स्त्रीला कोणतं स्थान नव्हतं. आणि दुसरा जो घटक आहे समाजामधला सगळ्यात खालचा जो घटक आहे या घटकाला आणि स्त्रियांना सारखं स्थान होतं. सूत्रामध्ये दोन प्रकारे. या ठिकाणी फार काही बोलणार नाही. आपण सर्व प्रथमतः या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले प्रथमतः आपला सर्वांचे मी आभार मानतो. आणि महात्मा फुलेंनी जसं
छत्रपतींना गुरु मानलं, ते नसताना गुरु मानलेले, म्हणजे छत्रपती हयात नसताना. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील महात्मा फुलेंना गुरु मानलं, हे महात्मा फुले हयात नसताना. म्हणजे ही वैचारिक जी गुरु शिष्याचं नातं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समानता या ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी समानता सर्व 18 पगड जातीचे समाज एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुलेंनी देखील या ठिकाणी सर्व समाजाला बरोबर घेऊन जे शिक्षणासारखं महत्वाचं कार्य असेल. तुम्ही आज बघा, आजही जातीवादाच्या पुढं ज्यावेळेला आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेला किती यातना आजही होतात. या 200 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल आणि या लोकांनी हे काम कसं निभावलं असेल, ही खरी परिस्थिती त्यावेळेला आपण जाणून घ्या. ज्यांचे भांडेकुंडे बाजूला ठेवले जात होते, ज्यांना लग्नाला, आता आपल्याला लग्नाला कोणी जर नाही बोलवलं तर कधी किती राग येतो. या माणसाला लग्नाला बोलून लग्नातून बाहेर काढलं. अशा वेळेची जी परिस्थिती ज्या वेळेला समाजामध्ये होती, अशा वेळेची परिस्थिती फक्त डोळ्यासमोर आणा. आणि महिलांना जे शिक्षण नव्हतं, आज आपली पिढी, समजा माझ्या पिढीत आमचे वडील शिकलेले नव्हते, मी शिकलो, माझा मुलगा वकील झाला. तसं समजा याच्या आधी जर माझे आजोबा पंजोबा शिकलेले असते तर या पिढ्या वर्षानुवर्ष शिकलेल्या असतात. आणि शिक्षण ही खऱ्या अर्थाने जे आपण म्हणू, आपण अत्यंत विकासाचं साधन असेल. तुम्ही शिकले सवरले तरच पुढे जाणार. ही महात्मा ज्योतिराव फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही समानता कायद्यामध्ये या ठिकाणी निर्माण केली आणि संविधान लिहिलं. आणि हे संविधान लिहिल्यामुळे आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी बसण्याची जी संधी मिळते किंवा बोलण्याची जी संधी मिळते, हे या महामानवांमुळे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. यावेळी कैलास सदाफळ, साहेबराव निदाने, संजय सदाफळ, मुन्ना भैशहा, स्वाधीन गाडेकर, रघुनाथ बोठे, मच्छिंद्र बनकर, चेअरमन गाडेकर, अक्षय बोठे, विजूनाना सदाफळ, मोहनराव सदाफळ, राजेंद्र निकाळे सर आदी मान्यवर, तसेच राहता पंचमंडळी, तसेच सावतामाळी ट्रस्टचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच सदस्य व राहता नगरपालिकाचे सर्व नगरसेवक व राहता ग्रामस्थ व माळी समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संतोष लोंढे यांनी मानले. आर शिर्डी न्यूज, राहता.